शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या ॲक्ट्रा या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या कीटकांना नियंत्रित करते व त्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आपले चॅनल जे आहे हे शेतीतील जे काही कीटकनाशक येतात, बुरशीनाशक येतात किंवा इतर जी माहिती असेल तर ती आम्ही जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला आम्ही देत आहोत. तर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी हे कसे समृद्ध होतील व त्यांना जे काही नॉलेज आहे शेतीतील हे कशा पद्धतीने मिळेल, तर हा आमचा उद्देश आहे. तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शेतीतील इत्याभूत माहिती ही वेळोवेळी मिळत राहील. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीच्या ॲक्ट्रा या कीटकनाशकात आपल्याला थायोमिथोक्झम 25% WG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्ममध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, हे एक दुसऱ्या पिढीतील निओनिकोटिनॉइड गटातील कीटकनाशक आहे, जे आपल्याला माती, बीज प्रक्रिया तसेच फवारणीद्वारे याचा वापर करू शकतो. याचा वापर केल्यावर मातीमधील जे कीटक आहे तसेच पिकातील कीटक आपण नियंत्रण करू शकतो. हे एक सिस्टेमिक असे बुरशीनाशक आहे जे पिकात पटकन शोषले जाते व मुळापासून ते शेंड्यापर्यंत आपल्याला संरक्षण देत असते. हे रस शोषणाऱ्या तसेच चघळणाऱ्या जे कीटक असतात त्यांचे संपूर्ण आपल्याला संरक्षण देत असते. त्याच पद्धतीने फवारणी केल्यावर 24 तासांच्या आत या कीटकांना पूर्णपणे नियंत्रित हे ॲक्ट्रा कीटकनाशक करत असते. शेतकरी मित्रांनो, हे आता कोणकोणत्या किडींना नियंत्रित करत असते, तर ॲपिड्स असतील, थ्रिप्स असतील, बग्स असतील, त्याच पद्धतीने तुडतुडे असतील, पांढरी माशी असेल, मिलीबग असेल, अशा सर्व पद्धतीने आपल्याला कीटक नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने ॲक्ट्रा कीटकनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या पिकात जे फायदे मिळत असतात ॲक्ट्राची फवारणी केल्यावरती, तर ते आपण बघू. शेतकरी मित्रांनो, ॲक्ट्रा जर का आपण जमिनीतून दिले तर आपली जी काही पांढरी मुळी असते तिची वाढ ही चांगली होते. म्हणजेच पांढऱ्या मुळीच्या वाढीस हे चांगल्या प्रकारे चालना देत असते. तसेच जर आपण फवारणीद्वारे दिले तर फांद्यांची वाढ ही झपाट्याने होत असते. तसेच याच्यात आपल्याला फायटोटॉनिक इफेक्टसुद्धा हा पाहावयास मिळतो. त्याच पद्धतीने आपल्याला जमिनीतील जे काही गांडूळ किंवा इतर मित्र कीड असतील त्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोचवत नाही व इको फ्रेंडली आहे. मातीतील सेंद्रिय पदार्थसुद्धा कुजवण्यास चांगली मदत करत असते. शेतकरी मित्रांनो, हे आपण कोणकोणत्या पिकात वापरू शकतो, तर कारली, टमॅटो, मिरची, डाळिंब, कापूस अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकात आपण ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. याचा जर का आपण प्रमाणाचा विचार केला तर हे आपण 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकतो. तसेच एकरी जर का आपल्याला वापरायचे झाले तर एकरी आपण 100 ग्रॅम आपण ॲक्ट्रा हे वापरू शकतो. तसेच आपल्याला जर का ड्रेंचिंगद्वारे जर का वापरायचं असेल तर आपल्याला एकरी हे साधारणतः 250 ते 500 ग्रॅम आपण ड्रेंचिंगसाठी घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही 2 तासांची आहे. म्हणजे जर का आपण ॲक्ट्राची फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर समजा 2 तासांनी पाऊस आला तरी आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, ॲक्ट्रा हे एक चांगल्या प्रकारचे सिस्टेमिक कीटकनाशक आहे जे आपल्याला रसशोषक कीड तसेच जमिनीतील ज्या काही हानिकारक कीड असतात तर त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण हे आपल्याला देत असते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा या कंपनीच्या ॲक्ट्रा या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.